एका बाजूने गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात कशा प्रकारची असेल सिद्धी करवळे टीमच्या माध्यमातून, कारण की मागची मॅच 5 षटकांची होती, 4 गोलंदाज. यस, एका बाजूने गावदेवी CSK तर एका बाजूने गावदेवी कनव 11 पिसारवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास अगदी शिगेवरती पाहतोय आपण पिसारवे संघाचा, कारण की मागच्या मॅच मध्ये त्यांनी ते दाखवून दिलंय सध्याच्या घडीला की आमचा संघ कशा प्रकारे खेळतो. अगदी टीम युनिटी देखील आपण पाहिली आणि तो जोश त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर एका बाजूनं तितकाच तगडा संघ, अनुभवानं सुरुवात आपण पाहतोय. बालाराम पाटील स्ट्रायकर गोलंदाज, गावदेवी CSK सिद्धी करवळेचा. यस, पंतांकडनं ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम ऑन. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बालाराम पाटील, तर समोर आव्हान असेल ते शैलेश म्हात्रेचं. पहिला चेंडू प्रहार केला मिडॉन ताईनं, त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला. पहिल्याच बॉलवरती मात्र फलंदाज बाद. रॉयल डकचा शिकार परतावा लागेल 0 वरती शैलेश म्हात्रेला. पहिल्या बॉलवरतीच मोठा धक्का आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये चौकारानं सुरुवात शैलेशनं करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये तसाच प्रयत्न त्यानं केला, परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि 0 वरती त्याला परतावं लागलं. अगदी जड पावलांनी त्यानं मैदान सोडलं, परंतु नवीन फलंदाज वनडाऊनसाठी राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकामध्ये 40+ गरजेचे असतील. प्रतिस्पर्धी अतिशय मजबूत बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्यासमोर. 40+ धावा बनवाव्या लागतील पिसारवे संघाला. फुल टॉस चेंडू ह्या ठिकाणी भिडकावलाय बॉलला, ते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पार, तर रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंतांकडनं आता कॉल येईल, तोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. चौकार तर आलाय, परंतु चेंडू बिमार आहे की नाही याची पाहणी सध्याच्या घडीला केली जाते. टीव्ही वरती आता मात्र चेक करण्यात येत आहे. 12वे प्रतिनिधी आपण काही बोलायचं नाहीये. यस, इट इज अ नो चेंडू आहे. अतिरिक्त उंची चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू जास्त उंच होता राकेशच्या, त्या कारणास्तव हा चेंडू नो घोषित करण्यात आलाय. म्हणजे 1+4 अशा 5 धावा प्राप्त झाल्यात आणि 5 धावांनी या डावाची सुरुवात देखील झाली आहे. वन्स अगेन बालाराम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट न, पण हा चेंडू प्रहार केला. पुन्हा एकदा मिडॉच्या हातामध्ये चेंडू जाईल, परंतु आता हातातनं चेंडू निसटला आणि त्याबरोबर लगेचच एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 जवळचे संघ आहेत. नेहमी कधी कधी सराव देखील एकत्र होतो, बऱ्याचशा मॅचेस देखील होत आहेत. एका पॉल मध्ये खेळणारे हे संघ आपण पाहतोय. दोघांच्या लढती देखील होत आहेत आणि काटेकी टक्कर दोघांमध्ये नेहमी पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, सन्मान देत असताना एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. डायरेक्ट हिट देखील दिलं होतं विकीनं, परंतु तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं स्ट्राईक देखील रोटेट या ठिकाणी करण्यात आली आहे. सुरुवात मात्र दोन्ही बाजूने आपण पाहतो. एका बाजूने जर विचार केला तर विकेटनं सुरुवात झाली, परंतु त्यानंतर लगेचच 5 धावा प्राप्त झाल्या. तर ईश्वर पाटील यांचं देखील आगमन झालंय. या पण अक्षय केणी आपली प्रतीक्षा या ठिकाणी करतात. एक चांगले क्रिकेटर पेटाली संघाचे, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून, डाव्या हाताचे एक आक्रमक शैलीदार फलंदाज आहेत. तर या पण आपलं सहर्ष स्वागत आहे. ना बॅक टू क्रिकेट जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा पंतांना पार करून बाळाराम यांचा हा चेंडू सॉफ्टॅननं ड्राईव्ह, धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, धाव तर कंप्लीट झाली. बॅकअपला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. हे टीम युनिटी नेहमीच खूप गरजेची असते. जेव्हा जेव्हा आपण मैदानात उतरता डायरेक्ट फेकी करण्यासाठी त्यांच्या मागे बॅकअपला 3 ते 4 खेळाडू असणं आवश्यक आहे. किमान एकाच्या हातनं चेंडू सुटला तर दुसरा त्याला पकडू शकतो आणि ही टीम युनिटी नेहमीच गरजेची असते आणि ते पाहायला मिळतं
सीएसके गावदेवी सिद्धी करवळीकडनं. इथे फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहे आणि जे झालं विनलं होतं विजय पवारसाठी त्यामध्ये अडकला आणि या मॅच मध्ये देखील त्याच्याकडनं फारसा कारनामा आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि स्वस्तामध्ये विजय पवार देखील बॅक टू द डगआउट. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाखेरीस धावसंख्या धापळकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र बाद झाले. नवीन फलंदाज धनेश मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांची ही मॅच आणि पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 8 धावा. चला आता आपण थोडीशी घाई करायची, यानंतर एक मॅच आपल्याला अजूनही खिलवणं बाकी आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर, क्षेत्ररक्षण आता दूरवरती आपण पाहतोय. समीर पाटील वन्स अगेन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सॉफ्ट हँड ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका, 2 धावा चपलाईनं कंप्लीट देखील त्या ठिकाणी होत आहेत. 2च्या मदतीनं दुहेरी अंकात 10 वरती पिसारवे संघ. गावदेवी कणव 11 पिसारवे संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी सीएसके सिद्धी करवळे असे 2 आजूबाजूचे संघ एकमेकांशी संघर्ष करतायत. जरी दोघांमध्ये मैत्रीचे संबंध असले तरी देखील जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा मात्र बॅटल चालू होतं एकमेकांना परास्त करण्याचं आणि ते बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट चेंडू हे ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जेव्हा एकमेकांसमोर आपण झुंज देता लढाई करता तेव्हा एकमात्र लक्ष डोळ्यासमोर असतं ते म्हणजे विजय. आणि त्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर इथनं परफॉर्मन्स चांगला करावा लागेल. चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील तितकाच चांगला आपण पाहतोय. ऑफसाईडला वाईडिश लॉंग ऑफ तैनात होता डीप मध्ये परंतु चपलाईने इथे देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे धनेश आणि राकेश मध्ये. एक धावेला महत्व आहे क्रिकेटमध्ये. जसं आपण म्हणतो नेहमी की एक धावेने जेव्हा सामना आपण गमावता तेव्हा मात्र एका धावेची किंमत आपल्या लक्षात येते आणि त्यासाठी एक धावेसाठी संघर्ष हा करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी झाली आहे ती सिद्धी करवळ्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समीरचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच प्रकारचा हा ड्राईव्ह, जणू काही कॉपी मॉगिल फटक्याची. आणि आता देखील धावा 2 कंप्लीट झाल्यात. तिसऱ्यांदा डबल चपला ही पाहायला मिळते ती राकेश पाटीलची. छोट्या एसटीचा जरी खेळाडू असला तरी देखील त्याला माहित आहे धावा कशा बनवायच्या आणि धावा कशा जमा करायच्या. स्कोर कार्ड वरती स्कूप करायचं होतं, पुन्हा फसलाय. डॉट डिलिव्हरीज. सूरज केणी यांचं देखील आगमन झालं. या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू षटकातील आतापर्यंत 6 धावा आल्यात. इथे देखील बॅटची कडा लागली, चेंडू गेलाय तो पुन्हा एकदा मागे. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले आणि तिसऱ्या पंचांच्या दिशेनं पुन्हा एकदा आता मागणी करण्यात आली. ती बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. तर तिसरे पंच आपण चेक करायचं आहे की चेंडूमध्ये किती उंची आहे. फेअर डिलिव्हरी, येस. डीप होणारा हा चेंडू होता आणि आता रिव्ह्यू देखील समाप्त झाला पिसारवे संघाचा. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 15 धावा.
थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज ओमकार पाटील गोलंदाजीसाठी मागच्या मॅचचा हिरो. एका षटकामध्ये 4 विकेट हा विक्रम त्याने केला होता. तोच ओमकार पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो. या अगोदर त्यांच्याच बंधुराजाने गोलंदाजी केली. खूप चांगला स्पेल त्यांचा देखील राहिला समीर पाटीलचा. पंचांकडे दाद जरूर मागितली जाते परंतु पंच स्थिर आहेत. पंचांकडनं कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. डॉट चेंडूनं ह्या षटकाची देखील सुरुवात पाहायला मिळते. धावफलकावरती 2 गडी बाद 15 अशी स्थिती. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी कणविलवून पिसार विकेटनं आपण पाहतो. टॉस जिंकलाय प्रथमतः. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही त्यांनी रणनीती बनवली होती आणि ती सफल देखील झाली होती. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली पंतांकडनं वाईटची खून आपण पाहू शकाल. 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग देखील दिली जाते. कारण की एक चेंडू अशा प्रकारे आपण हाताळू शकता ही मुभा मात्र दिली जाते गोलंदाजाला. पुढील चेंडू हलक्या हाताने टॅप केला. दिशा दाखवली अगदी पंतांच्या डाव्या बाजूने हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धनेशला मात्र बाद व्हावं लागतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा लागलेला तिसरा धक्का. दरम्यान सन्माननीय केशव केणी यांचं देखील शुभ आगमन झाले. विनंती आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. परंतु स्वागत झालंय ते गोलंदाजाकडनं. ओमकार पाटील अगदी जणू काही ओमकार आल्यानंतर विकेट येईलच असं मानावं लागेल. कारण की पहिल्या षटकामध्ये देखील त्याने 4 विकेट प्राप्त केल्या होत्या मागील सामन्यामध्ये आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत त्याने 1 विकेट प्राप्त केले. तर एक सांघिक यश या षटकात देखील त्यानं पूर्ण केले. राजकुमार देखील आल्या पावली माघारी परतला. आता नवीन फलंदाज सागर पाटील मैदानात प्रस्थान करतोय. सातत्यानं गडी बाद होत आहेत आणि आता पुन्हा संघ बॅकफुटला येतोय तो पिसारवे संघ. 4 षटकामध्ये किमान 40च्या आसपास धावा बनवायच्या होत्या परंतु ज्या प्रकारे सुरुवात अपेक्षित होती तसा खेळ आता झाला नाहीये. अजूनही जर आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला जरी फलंदाज बाद झाले असले तरी देखील मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची. कारण की सागर पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे. नेहमी चांगले फटके त्याच्या बॅट मध्ये देखील पाहतो. गोलंदाज ओमकार चांगला चेंडू तेज तर्रार चेंडू होता. 1 धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट होईल. अक्षय आहेत यष्टांच्या मागे शॉट थर्डमॅनला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. षटकातील आता 4 चेंडू समाप्त झालेत. एक स्क्वेअर चेंडू आला होता. ज्या अजूनही 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. वेगवान गोलंदाज ओमकार पाटीलचा वेग आपण पाहू शकाल. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंतांकडनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. वीस धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यानंतर देखील अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. इथनं जर आणखीन 1-2 मोठे प्रहार आले तर एक फायटिंग टोटल पिसारवे संघाची जरूर पाहायला मिळेल. अतिशय चांगले चेंडू ओमकारकडनं हाताळले जात आहेत जेणेकरून फलंदाजांना मोठ्या फटक्याची मी म्हणेन संधीच प्राप्त करू दिली जात नाही. बॅटकटच्या साह्यानं ही धाव आली. पंच आपण इशारा देत जा. बॅटकट यस.
चांगला चेंडू, तितकाच सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, परंतु प्रयत्न फसला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सागर देखील बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा राहुल पाटील ची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील हीच रणनीती आपण पाहिली होती, ती गादोई CSK सिद्धी करवळेची. सुरुवातीला आपण बाळाराम पाटीलला पाहतो, त्यानंतर समीर, त्यानंतर ओमकार आणि अंतिम जे डेथ ओव्हरचं महत्वाचं षटक आहे ते राहुल पाटीलच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे देखील राहुल पाटील गोलंदाजीसाठी सुसज्ज आहे. फुल्लेंचा पहिला चेंडू प्रहार केला, बॉलर बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि धाव दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. आतापर्यंत राकेश पाटीलचा जर विचार केला तर जवळजवळ 5 ते 6 वेळा त्यानं 2 धावा धावून काढल्यात. फिटनेसचा 5 वेळा, फिटनेसचा दर्जा तो दाखवत असताना जरूर त्याचे साथीदार 2दा रनआउट झाले, परंतु तो धावताना कुठे कमी पडत नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये किती चपलाई आहे हे आपण पाहू शकता. दरम्यान हा चेंडू आता मात्र फटका फसला होता, परंतु सिली पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि आता उशिरानं आकाशला स्ट्राईक प्राप्त होते. किमान एखादा मोठा फटका गरजेचा आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीलाच 8 झाले, त्यानंतर मागील दोन्ही षटकामध्ये 7-7 धावा आल्या आहेत. चांगला चेंडू, पंचांकडे लाऊट अपील जरूर केले, परंतु पंच दर्शवतात की लेगस्टिकच्या दिशेनं चेंडू हा जात होता. लेग बाईटचा पंचांचा इशारा. पायचीचे अपील करतात त्यावेळी चेंडूची लाईन, चेंडूमधील उंची आणि एक्झॅक्टली चेंडूमध्ये दिशा कोणती आहे ह्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्यानंतर पायचीत बाद की नाबाद घोषित करण्यात येत आहे. फुल्लेंचा चेंडू यष्ट्यांवरती सरला आदळलाय आणि त्रिफलाचीच्या माध्यमातून राकेश पाटीलची खेळी मात्र संपुष्टात. षटकातील चेंडू आतापर्यंत 4 समाप्त झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती 26 पाहायला मिळते. 2 चेंडू मात्र शेष आहेत. थँक्यू. लास्ट 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. इथे मात्र पायचीत अगदीच समोर गवसलाय रोशन मात्रे. पहिल्याच बॉलवरती मात्र LBWच्या माध्यमातून त्याला माघारी परतावं लागतं. लेग बिफोर विकेट. आणखीन एक विकेट राहुलच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र करवले संघाच्या विरोधात तो खेळ करताना पाहायला मिळेल. खरं तर त्याचं जन्मस्थान हे करवले आहे, कारण की त्यांचे 2 बंधुराज करवले संघामधून खेळतायत आणि एकटा तेजस हा पिसारवे संघातनं बिलॉंग करतो आणि खेळतो. चांगला चेंडू, तितका चांगला फटका देखील आपण पाहिला. म्हणजे मागच्या मॅच मध्ये हिरोची भूमिका तेजसनं बजावली होती, परंतु ओमकार आणि समीर CSKच्या माध्यमातून खेळ करतायत. सत्र पहिलं समाप्त झालं. धावसंख्या 27 या ठिकाणी बनवण्यात आली आहे
आणि 28 धावसंख्येचं छोटं असं टार्गेट आहे ते गावदेवी CSK सिद्धी कारवळे समोर. परंतु हे आव्हान इतक्या सहजासहजी पार होणार नाही ह्यात शंका नाही, कारण की पिसार्वे संघ म्हटला तर सहज सामना सोडत नाहीये. या मॅच मध्ये देखील कशा प्रकारे त्यांच्याकडनं लढाई असेल हे पाहण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण करूया मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि दुसऱ्या सत्रासाठी इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र साई राजे यांना. हेलो चलिए धन्यवाद साई। स्वागत है दोपहर के सत्र में सभी दर्शक। मैं साई राज आपके साथ जुड़ चुका हूं। 4 ओवर का मुकाबला 28 का टारगेट है। मैच का लुत्फ उठाते हुए हमारे करीबी मित्र वामन शेठ पाटिल, विजय शेठ पाटिल, अविनाश शेठ मड़वी और हमारे जबरदस्त कमेंटेटर आदि पाटिल, स्वागत है आप सभी का। आइए मंच के ऊपर आपका स्वागत है। महादेव 11 विकास स्पोर्ट्स व श्री लक्ष्मी नारायण स्पोर्ट्स पेठाले आयोजित SMI डेवलपर्स ट्रॉफी 2024 में आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई अक्षय पाटिल और विकी पाटिल की जोड़ी, और इस टीम को प्याक किया CS की टीम को हमारे शहबाज शेख। आइए मंच के ऊपर आपका भी स्वागत है शहबाज। यदि CS की टीम फाइनल में पहुंचती है तो मैं कहूंगा एक जश्न की रात होगी कल की, और सिद्धि करोले गांव में मेला लगेगा भाई। चले पहली गेंदबाजी के लिए तैयार, तेज तर्रार विजय पवार की पावर, फुल गेंदबाजी होगी या नहीं। मैंडेटरी प्रॉब्लम है, गेंदबाजी हमेशा खातिर करते हैं। पहली गेंद विजय पवार, ओहो रफ्तार के साथ बीट किया, पलक झपकती चकमा दिया गेंद ने। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति, शुरुआत लाजवाब होती हुई। ये पहचाने टॉस जीता था पिसारवे टीम ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला। 28 का टारगेट है, अक्षय है स्ट्राइक गेंद के ऊपर। और रिदम में थोड़ी सी दिक्कत, डेड गेंद की घोषणा देखिए हुए कचाकच भरा हुआ मैदान, पेड़ के नीचे काफी दर्शक मैच का आनंद लेते हैं। स्वागत है सभी का। बढ़िया मैच होगी। गेंदबाज तैयार, विजय अक्षय के लिए दूसरी गेंद। ओहो टॉस किया है, गैप में खेला है, फील्डर है, 2 रन बनेंगे भाई। अच्छा शॉट था, गैप में खाली पुश किया था गेंद को। चले 2 रन के साथ खाता खोला कि अपनी टीम का, खुद का। साजन शेठ मादरे, इनके माध्यम से विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम है। साजन भाई आइए, स्वागत है आपका भी, बेहतरीन इंसान है भाई।
ओहो यू मिस, आई डेफिनेटली हिट. बल्लेबाज अक्षय के पारी का खात्मा, लगता हुआ पहिला झटका CSK 11 सिद्धी करवले. धन्यवाद अक्षय. देखिए हाथों में मोच है फिर भी कितने अच्छे खेल रहे थे. शॉट तो बढ़िया था और ऑन साइड में खेलने की कोशिश में विकेट खो बैठे, जोश में थे, होश खो बैठे. पहली ओवर शानदार गेंदबाजी करते हुए विजय पवार अपनी पावर दिखाते हुए साजन शेट मात्र इनके ओर से विकेट. हैट्रिक के लिए पैसों की बारिश. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. गेंदबाज विजय पवार, ओहो बढ़िया स्ट्रोक के ऑन साइड में खेला है. डीप इंडिकेटर्स के लिए की रीजन में धन 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 करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. शुगर रेड्डी जबासर चबे के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ. प्रथमेश की ने हमें जानकारी देंगे. 6 रन. बालाराम जबरदस्त आक्रामक खिलाड़ी है. स्विच हिट, जरूरत नहीं थी, सीधी उंगली से घी निकल रही थी. उंगली की टेढ़ी और बल्लेबाज की निकली विकेट. शुक्रिया. अब आएंगे ओमकार. शानदार गेंदबाजी. 6 रन दिया है विजय ने, लेकिन 2 विकेट की सफलता मिली. सफलता दोस्तों एक दिन नहीं मिलती. थाम लो, जान लो, सोच लो तो एक दिन जरूर मिलेगी. विजय पवार की अंतिम गेंद, सामने बल्लेबाज ओमकार. डांसिंग डाउन खेला है, गेंद हवा में है. कैच बनेगी तो मैच बनेगी. राकेश नहीं छोड़ेंगे भाई. ये हाथों में फेविक्विक लगाते हैं, ना कि सैनिटाइजर. विजय पवार की पावर हमने देखी है. 3 विकेट मिले. शानदार गेंदबाजी. अब यहां से गेंदबाजी में बदलाव. पिछले मैच के मैन ऑफ द मैच के नन्ही खिलाड़ी कमाल की गेंदबाजी करते हैं भाई. इस बार भी उसी प्रकार की गेंदबाजी होगी तो साजन भाद्रे द्वारा बख्शिशों की बरसात होगी. चलिए 18 गेंदे, 22 रन की जरूरत. सामने भी कि पाटिल फील्डिंग की रचना है. डीप विकेट वाइड लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में शॉट फाइन लेग तैनात किया है. पहली गेंद
ओहो बल्ले के स्लॉट में है, गेंद हवा में बातें करती हुई, ऊंचाई ज्यादा लंबाई भी ज्यादा, दर्शक इस बल्लेबाज पर फिदा, लंबा 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 6 रन। ये देखिए छक्का लगा, सही बात से के मन में लड्डू फूटे भाई। कुणाल पाटिल भी मैच के आनंद लेते। कुणाल स्वागत है, अब प्रैक्टिस का टाइम हो चुका है। ओहो ये देखिए पलटवार किया गेंदबाज ने, पलक झपकते गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति। पहली गेंद के ऊपर यदि आपने छक्का मारा है तो हम कमबैक करना जानते हैं, पलटवार करना जानते हैं। गेंदबाज तैयार है तेजस, स्विच हिट का अस्त्र, तेज तरार किया गेंद में, चेंज ऑफ पेस। ये होती है मास्टरमाइंड खिलाड़ी। दिमागी खेले भाई क्रिकेट, क्रिकेट खेल नहीं बचेगा जिसमें पसीना निकलता है अच्छों अच्छों का। लाख शौक जलाकर हमने शौक पाला है। अगर कोई बोला तो बता देना ये बंदा क्रिकेट का दीवाना है। ओहो बेहतरीन, ग्रेट बॉलिंग परफॉर्मेंस बाय द तेजेश। कमाल है, धमाल है, माला माल है, बढ़िया खिलाड़ी है, शातिर खिलाड़ी है। लेकिन 11 गेंदे डॉट फेंकते हुए आज के दिन में 12। ओह एक और लीजिए भाई, क्या कमाल की गेंदबाजी, जोरदार डलिया। देखिए हैप्पी सर्वे के दर्शक झूम रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी, देखिए छक्का लगा, बाद में लगातार 4 गेंदे डॉट। इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर से दिया, सेंध का जवाब पत्थर से दिया और चटनी का जवाब रायते से देते हुए गेंदबाज तेजस। कमाल है भाई, धमाल है। अंतिम गेंद, ओह बैक टू द बॉलर, क्या बात है, जोरदार टलिया तेजस के लिए छक्का लगा, बाद में 5 गेंदे डॉट। कमाल, धमाल और मालामाल गेंदबाजी। ये देखिए स्क्रीन के ऊपर चमक रहे हैं तेजेश पाटिल। कमाल की गेंदबाजी आज की शाम तेजेश पाटिल के नाम। सुनील जी पाटिल, साई पाटिल, हमारे लक्ष्मण पाटिल, मैच का गोरख दादा भी मैच देख रहे होंगे तो स्वागत है गोरख दादा। मुकुंद राजे मैच का आनंद लेते हुए, मुकुंद जी आपका भी स्वागत है, ये मंच के ऊपर स्वागत है आपका। बची हुई 12 गेंदे, गेंदबाज के लिए गेंदबाज का अस्त्र निकाला है शैलेश वाद्रे। नाइट ऑर्गेनाइजर है भाई, बढ़िया आयोजन नियोजन किया था। पीसर भी नाइट में शानदार प्रतियोगिता हुई थी। लेकिन अब ये बल्लेबाज है बड़ी महत्वपूर्ण खिलाड़ी है, खचाखच भरा हुआ ये मैदान है। देखिए बढ़िया गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद 12 में 16। ओहो ये देखिए रफ्तार के साथ ये पहचान है। टॉस जीता, हमने पहले बल्लेबाजी की और उसका उत्तम उदाहरण दिखाते हुए ये गेंदबाज शैलेश। अब समीकरण बढ़ता हुआ जा रहा है, 11 गेंदे 16। बंटी है तो सब मुमकिन है। बंटी काफी जोशीली खिलाड़ी है, ताकतवर है, पावरफुल है। लॉप किया है, बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में अतुल। चलिए डबल बन सकती थी लेकिन एक से संतुष्ट, एक से ज्यादा कुछ नहीं। टीम की रन संख्या बढ़ती हुई 13। अब समीकरण है यहाँ से 10 में 15, 10 गेंदे 15। खचाखच भरा हुआ मैदान। देखिए हमारे जो टावर से, बिल्डिंग लाइन से काफी दर्शक ऊपर से लुत्फ उठाते, मैच का आनंद लेते हैं। सभी का स्वागत है SMI ट्रॉफी 2024 में। चले विकी, 10 में चाहिए जीतने के लिए 15 रन। तेजेश ने काफी अच्छी गेंदबाजी की, शैलेश अच्छी गेंदबाजी कर रही है,
पहिली गेंद डॉट फेंकी, दूसरी गेंद सिंगल बनी। फुलर लाइन की गेंद है, लेग स्टंप के बाहर। सचिन जी कड़ू शाहरुख खान की अदा में वाइड का इशारा करते हुए, ये खराब सोच है मैं कहूंगा शैलेश की। इन्वेस्टमेंट आपने कम किए तो कंजूसी गेंदबाजी करो भाई। विकी फुल टॉस, टॉस किया है, करीबी मामला बन सकता है भाई। चलिए इस बार देखिए, चलिए रेफर किया है टीवी अंपायर, हाइट फैक्टर चेक करेंगे। चलिए हेमंत केनी, चलिए फॉर्चून इवेंट के साथ हम जुड़ेंगे। टीवी अंपायर का डिसीजन अब पेंडिंग में है। दूध का दूध और पानी का पानी सेफ है। शानदार अंपायर, बहुत बड़ा अनुभव है कैलाजीपुर जी को। बहुत धूप में खेले हैं, बारिश में खेले हैं, उनका अनुभव लेते हुए ये दोनों अंपायर। अब 9 में चाहिए 13। बंटी है तो सब मुमकिन है, ताकतवर है, पावरफुल है, दिमाग शांत रहकर खेलते हैं अपने मैदान। काफी जल्लोष शोर शबा करने वाले बल्लेबाज है। शैलेश की गेंदबाजी, लॉब किया है, बल्ले के स्लॉट में जाएगी, प्लॉट में दमदार शानदार रूबाबदार 6 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर, ये टीम का सितारा है, सबका दुलारा है, आसमान में चमकने वाला बंटी सितारा है। नाम है बंटी पाटिल, ये 24 कैरेट सोना है, इसलिए टीम का ये महत्वपूर्ण गहना है। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से कट किया है, शॉर्ट टर्म में फील्ड किया, 1 रन का इजाफा। 7 में 6 रन। छक्के ने मैच का पर्दाफाश किया। चले नावड़ी टीम, तैयार रहना है आपको। चले 7 गेंदे हाथों में है, 6 रन चाहिए। दूसरी बार अगर गेंदबाजी करनी होती तो गेंदबाज कौन होते? ये मैच फिनिश, महेंद्र सिंह धोनी की स्टाइल से मैच को फिनिश किया, बेहतरीन शानदार जीत हासिल की। सीएसके सिद्धि करुले, सहबाज शेख, कांग्रेचुलेशन। चले राहुल बने मॅन ऑफ द मॅच। तर या ठिकाणी शुभ आगमन झाले प्रल्हाद शेठ केनी साहेबांचा, त्यांना विनंती करून यावं व्यासपीठावरती। आपलं हार्दिक स्वागत आहे। मॅन ऑफ द मॅच राहुल, जबरदस्त खेळ बंटी। प्रल्हाद शेठ केनी भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने युवा मोर्चा अध्यक्ष देखील आहेत, सहचिटणीस देखील आहेत, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करू। यावं दादा, आपलं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे। जाऊया पहिल्या सत्रासाठी आमचे बंधुतुल्य मित्र साई पाटील यांचा गोड आवाज। थँक्यू।